हाय फ्रेंड्स, कशा आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण पापडावर बेसन पीठ घालून तर बघा ही रेसिपी पाहणार आहोत. त्यासाठी 1 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. छान आपण ते चाळून घेतलं आहे. हे माझं घरचं बेसन पीठ आहे बघा. त्यानंतर आपण त्यामध्ये क्रश करून हातावर चोळून असे ओवा घालणार आहोत, कारण बेसन पिठामध्ये ओवा घातल्याने खूप छान चव लागते. त्यानंतर हिंग घालणार आहोत, कारण आपण बेसन पीठ वापरत आहोत. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालून घेतलं आहे आणि फक्त एकच चिमूट आपण पिंच म्हणजे आपण खायचा सोडा घातला आहे, लाल मिरची पावडर घातली आहे आणि मिश्रण आपण छान असं ढवळून घेणार आहोत, हलवून घेणार आहोत, म्हणजे सर्व साहित्य एकत्र होईल. आणि आपण नंतर थोडं थोडं पाणी घालून त्याचं घट्टसर मिश्रण तयार करणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींनो, म्हणजे तुम्हाला कळेल की किती छान आणि एवढी मस्त होते. तुमच्याकडे भाजीला काय नाही ना, तर अशा प्रकारे तुम्ही करून बघा. एवढी सुंदर लागते की नाही त्याची भाजी, खूपच अप्रतिम अशी होते बघा. आणि एक नम्र निवेदन आहे, अजूनही आपण माझ्या चॅनलला व्हिजिट दिली नसेल तर पटकन व्हिजिट द्यायची आहे, लाईक करायचं आहे आणि रेसिपी जरी आवडली तरी शेअर करायची आहे. आणि आपण माझा व्हिडिओ कुठून पाहता ही कमेंट करायला अजिबात विसरायचं नाही, म्हणजे तुमचे आभार मानण्याची संधी मला मिळेल आणि छान वाटेल की आपण माझा व्हिडिओ कुठून पाहतात. हे बघा, अशा प्रकारे आपण जाडसर मिश्रण तयार केलं. नंतर आपण पापड घेतले आहेत बघा, आणि ते ओले करून घ्यायचे आहेत. आणि ओले केल्यानंतर सुट्टे वेगवेगळे ठेवायचे, नाहीतर ओले केल्यानंतर तुम्ही जर असे एकत्र ठेवले तर ते सगळे एकमेकांना चिकटून जातील. छान असे ओले करायचे बघा. हे बघा अशा प्रकारे. नंतर आपण जे मिश्रण केलं आहे बेसन पिठाचं ते त्याच्यावर असं प्रकारे घालून घ्यायचं आहे बघा. आणि महत्त्वाची टीप म्हणजे तो पापड आपण ओला केला आहे तो सेपरेट ठेवायचा, एकत्र ठेवायचा नाही, कारण उडदाचे पापड आहेत ते एकमेकांना चिकटतात. म्हणून भिजवताना भिजवा तुम्ही एकत्र, पण ठेवताना वेगवेगळा ठेवायचा आहे. आणि छान असं आपण जे मिश्रण आहे ते सर्व बाजूनी असं लावून घ्यायचं आहे, जसं आपण आळूच्या वडीला पानांना लावतो की नाही त्या प्रकारे लावून घ्यायचं. आणि छान अशी त्याची वळकुटी करून घ्यायची आहे मैत्रिणींनो. पापडाची वडी ही रेसिपी आपण आज पाहणार आहोत. खूप सुंदर होते. आणि ही जी वडी आहे ती तुम्ही त्याचा रस्सा भाजी बनवू शकता, किंवा अशीच वडी बनवून खाल्ली तरी चालेल. त्यानंतर मी दुसरी पण बघा तुम्हाला पापडाची वडी बनवून दाखवते बघा. अशा प्रकारे आपण पापड ठेवून घेतला आहे, त्याला असं छान मिश्रण आहे ते सर्व बाजूंनी लावून घ्यायचं आहे. एक नंबरच चव लागते. तुम्ही कधी बनवली नसेल तर अवश्य अशा प्रकारे बनवून बघा, आणि बनवल्यानंतर कशी झाली ते मला रिप्लाय द्यायला अजिबात विसरायचं नाही, कारण पापड मुळातच टेस्टी असतो आणि त्यामध्ये आपण बेसन पिठाचं मिश्रण लावलं आहे ना, मग तर काय आहा, खूपच छान अशी वडी आपली तयार होत आहे. अशा प्रकारे आपण त्याची छानशी वळकुटी करून घेणार आहोत. खूप सुंदर आणि चवीला एक नंबरच होते. तुम्ही यामध्ये कुठल्या भाजीचा वापर केला तरी चालेल, जसे की कोथिंबीर म्हणा किंवा अजून कुठली दुसरी पालक वगैरे, पण मी प्लेनच बनवली आहे आणि खूप सुंदर होते. अशा प्रकारे मी सर्व वड्या आहे त्या बनवून घेतल्या, चाळणीला तेल लावून घेतलं आणि पाणी उकळल्यानंतर 15 मिनटं मध्यम गॅसवर छान उकळून घेतल्यात. बघा किती सुंदर आपली पूर्ण वडी उकडली आहे. दाखवते बघा मी तुम्हाला किती छान फुलली आहे. त्यानंतर आपण कट करून घेणार आहोत. तुम्हाला जसा आकार हवा आहे छोटा मोठा त्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे. आणि ही वडी आहे ना, अशीच जरी तुम्ही मुलांना खायला दिली ना तर खूप छान लागते. अवश्य मैत्रिणींना करून बघा. हे बघा किती सुंदर त्याला लेअर आले आहेत बघा, बघू शकता आपण. हे बघा दुसरी पण वडी. त्यानंतर आपण शॅलो फ्राय वडी करणार आहोत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय केलं तरी पण चालेल. खूपच अप्रतिम अशी वडी पाहत आहोत आपण, जी की
पापडापासून बनवली आहे. खायला एकदम चविष्ट आणि एकदम कुरकुरीत होते बघा. छान अशी आपण मध्यम गॅसवर छान अशा त्या आपण परतून घ्यायच्या आहेत. अशाच वड्या तुम्ही मुलांना खायला दिल्या तरी पण छान लागतात. मी येथे रस्सा भाजी बनवणार आहे आणि त्यामध्ये पण घालणार आहे बघा. हे बघा किती सुंदर असा रंग आला आहे आपल्या वडीला. बघू शकता आपण किती सुंदर झाली आहे आपली पापडाची वडी. त्यानंतर मी त्याच तेलामध्ये वाटण घालून घेतलं आहे. लसूण, खोबरं, कोथिंबीर आणि कांदा भाजून मी वाटण तयार केलं होतं. ते छान भाजून घेणार आहोत. एक टोमॅटो त्यामध्ये आपण घालून घेणार आहोत आणि छान असं परतून घेणार आहोत बघा. आणि मसाला महत्त्वाचा म्हणजे करपू नये म्हणून आपण पाणी घालणार आहोत. आणि त्यामध्ये आपण माझा जो घरगुती काळा मसाला आहे तो त्यामध्ये घालून घेणार आहोत. म्हणजे आपला मसाला आणि वाटण छान असं परतलं जाईल. अगदी तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. खूप सुंदर होते बघा अशी पापडाची वडीची रस्सा भाजी आणि पापडाची वडी पण खूप सुंदर. बघू शकता आपण किती छान असं बघा तेल सुटलं आहे आपल्या वाटणाला. आपण तेलाचा पण येथे जास्त वापर केला नाही. आणि मसाला तर फक्त माझा घरगुती मसाला आहे, काळा मसाला, त्याचा वापर केला आहे बघा. एकदा आपण ऑर्डर करून मागवू शकता. एक नंबरच चव लागते. आणि महत्त्वाचं म्हणजे तो मसाला घातल्यानंतर दुसरा मसाला कुठलाही वापरण्याची गरज नाही. व्हेज नॉनव्हेज दोन्हीसाठी तुम्ही त्याचा वापर करू शकता. लाल मिरची पावडर घालण्याची गरज नाही किंवा दुसरे कुठले मसाले घालण्याची गरज नाही. एवढा सुंदर असा आपला मसाला. त्यानंतर आपण पाणी ओतलं आहे. तुम्हाला जे असं घट्ट पातळ हवं आहे त्या प्रमाणात तुम्ही त्याचा रस्सा बनवू शकता. मी जास्त प्रमाणात नाही बनवणार, थोड्याच प्रमाणात बनवणार आहे. चवीप्रमाणे आपण मीठ घालून घेतलं आहे आणि छान अशी दणदणीत त्याला उकळी आणून घेणार आहोत. आणि नंतर आपण त्यामध्ये वड्या सोडल्या आहेत बघा. ह्या मी कच्च्या वड्या आहेत त्या सोडल्या आहेत बघा. ती पण छान लागते. आणि तुम्ही जी तळून घेतली आहे ती पण वडी मी तुम्हाला दाखवते बघा सर्व करून. किती सुंदर दिसत आहेत बघा आपली पापडाची वडी. ही रेसिपी मस्तच अगदी भन्नाट चवीची आणि महत्त्वाचं म्हणजे चव एक नंबर आणि खायला पण एक नंबरच. त्यानंतर आपण रस्सा वाटीमध्ये रस्स्यामध्ये आपण ती घालून घेतली आणि त्यामध्ये आपण रस्सा घालणार आहोत. चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर अशी चविष्ट अशी आपली पापडाची वडी ही रेसिपी तुमच्यासाठी मैत्रिणींनो आणली आहे बघा. चला तर मग रेसिपी जरा जरी आवडली तर छानशी कमेंट करा. तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये रेसिपी शेअर करा आणि हाईप करायला अजिबात विसरायचं नाही. हे बघा किती सुंदर झाली आहे बघा आपली पापडाची रस्सा भाजी. एक नंबर चवीला. तुम्हाला मी वडी बघा दाखवते किती छान अशी बघा आवाज येतोय बघा. अशी कुरकुरीत झाली आहे बघा. बघू शकता आपण. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. स्वस्त रहा, मस्त रहा. आपली आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. बाय बाय.